उद्याच्या यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून सर्वांच्या मध्ये काकासाहेब उर्फ सोपान काका गायकवाड यांना अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। सर्व ग्रामस्थांना यात्रा कमिटीचा गावकरीचा हार्दिक शुभेच्छा। गेल्या वर्षी मी यात्रा कमिटीचा अध्यक्ष होतो, आवाज आता वाचून दाखवत आहे। बसते ना कुस्ती झाल्यावर त्याच्यावेळेस असतो जमा खर्च। आता काय जमा खर्च वया ना वया पांडुरंग लक्ष्मण आखाडे 41,000 रुपये, किशोर नामदेव ठोंबरे 1,50,000 रुपये आलेले, त्यांच्याकडे 54,000 बाकी। दिलीप हरिभाऊ आखाडे, आशिष गुलाब आखाडे 3,62,000 रुपये आलेले आहेत, त्याचे 1,40,000 रुपये गेले आहेत। परत सचिन दत्तात्रय कुंजीर 1,50,000 रुपये आलेले आहेत, 54,000 रुपये गेले बाकी। सोमेश्वर ज्ञानोबा आखाडे 1,00,000 रुपये आलेले, तो आलेला आहे। गेल्या वर्षी आपण त्याचा हिशोब नील केलेला आहे। अशोक 48,960 ऐकून घ्या फक्त, ऐकून घ्या, मी सांगतोय ते मी नंतर। आणि प्रदीप संपतवीर 68,000 रुपये आलेले आहेत। अशोक बापूराव आखाडे 83,232 रुपये गेले आहेत। आता गेल्या वर्षी वर्गणी 2024 ची एकूण 4,58,385 घ्या देऊन आले। ही वर्गणी जमा झालेली आणि आपल्या गेल्या वर्षी आलेल्या लोकांचे पैसे 9,49,960 रुपये, 9,49,960 रुपये एकूण मागच्या वर्षीच्या लोकांचे पैसे आणि वर्गणीचे 4,58,385 रुपये मिळून 14,08,345 रुपये एकूण जमा झाले गेल्या वर्षीचे। आणि संपूर्ण यात्रा कमिटीचा खर्च 7,05,38 रुपये झाला। आणि त्यानंतर आपली शिल्लक राहिली 7,07,807 रुपये। त्यानंतर वर्षभरात मी इथं काय किरकोळ कामं केली नाही केले, हा यात्रा कमिटी अध्यक्ष मी केली। देवाला 5,500 ते 5,000
हे कुडून काढला वडाळ्याला 5,000, भीमा पोळीला 5,000 रुपये तेव्हा लाकूड कापायला 2300 हार, 3500 रुपये बंटुबा नाथाच्या देऊळ, बाकीच्या सगळ्या देवळांच्या आणि एकूण 1800 रुपयाचे पाईप, म्हणजे 22,600 रुपये तो खर्च वर्षाचा. तो वाजा केला 7,07,07,807 रुपये मधून 22,600 रुपये वजा केले. आता 6,85,207 रुपये असा कॅश माझ्याकडे शिल्लक. हो शिल्लक हिमंतरावकडे 2 वर्षापूर्वीची बाकीकडे रक्कम आहे. हिमंतरावकडे तुमच्याकडं गणेश रोडाचे 1 लाख रुपये आणि इतर खर्च म्हणून 76,705 रुपये आणि माझे सरपंच बाबूराव 40,000 तुम्हाला मिळालेले. तो तुमचा हिशोब तुम्ही द्यावा 3 वर्षाचा, ते 2,66,705 रुपये. हा टाळेबंद हिशोब संपला. आता यात्रा कमिटीचे आपले 25 लोक आहेत. यात्रा कमिटीच्या 25 लोकांनी आपला आता या वर्षीचा अध्यक्ष निवडायची प्रक्रिया चालू करा. त्याचं काय असं म्हणजे ती 25 1 लाख त्याला म्हणजे 25,000 रुपये त्याला सूट दिली. तो वाद्यामुळे तुम्हाला सूट दिली की राव तुम्ही 4 वर्ष भरले ना पैसे. तुम्ही सरपंच असताना 4 वेळा तुम्ही पैसे भरले, तुम्हाला सूट दिली. तुम्हाला सूट दिली, तुम्ही तर आहे ते वारला तुम्ही घ्या 20,000 सूट दिली पाहिजे असेल घेऊ आपण. 2 लाख ना 1,25,000 होते. 1 लाख दिले बिचाऱ्यांनी त्याच्या मुलाने रात्रीचं. आपल्याला काय ₹6,85,207 आता माझ्याकडे कॅश आहे. तुम्ही आता ह्या बाकीच्या गेल्या वर्षी ऐकून घे बाकीचे गेल्या वर्षी लोकांकडे येण्याचे 5 जणांचे पैसे टाका आणि त्याला मी व्याज देतो. मागच्या वर्षाचे पहिले पैसे जमा करता मी हे देतो तुला. यात्रा कमिटी अध्यक्ष अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे द्या. अहो तुम्ही का असं बोलताय? माझ्याकडे यात्रा कमिटी अध्यक्ष अध्यक्ष या नात्याने बोलतोय. तुम्ही 4 वर्ष भरले ना, काय केलं तुम्हाला? 4 वर्ष काय पैसे भरले? 30-35 भरले. बोलायचं तर लोक बोलायचं पैसे मापात बोलतोय. वाईट बोललोय का? आवाज दिलेला आहे. यात्रा कमिटी कासुर्डी या ठिकाणी वार्षिक ताळमेळ बसवण्याचं आणि वर्गणीचा हिशोब दिला जात असतो. आज रामनवमीच्या निमित्ताने कासुर्डी गावामध्ये वार्षिक हिशोब हा केला जात आहे आणि या वार्षिक हिशोबामध्ये कुणाला किती पैसे दिलेत आणि कुणाकडे किती बाकी आहे या संदर्भामध्ये आज सगळा विषय घेतला जातो. आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक सोनवणे हे वार्षिक हिशोब देत आहेत. सगळी
सगळे हजर होते ना, आपल्या विषयीला काही घेऊ सगळ्यांना माहिती बोला पुढे हिशोबाचं हिशोबाच्या टायमाला किती खर्च झालाय की शब्द काय करायचं आता हे 5 जणांचे पैसे येणे ते आहेत का आता किशोर नामदेव डोंगरे 54,000 आता यात्रा कमिटी सगळ्या 5,000 लोकांची लावली पाहिजे कमी नाही याला यात्रा कमिटी हा 3,000 म्हणजे वर्गणी अशोक त्याच्या वापरवल्या काळात पात्र होते की त्यांच्याकडे अध्यक्ष व्हायचं 5,000 वर्गणी गेल्या वर्षीच ठरलंय गेल्या वर्षी ठरलंय मीटिंग मध्ये अध्यक्ष मला ऑर्केस्ट्रा ठेवणार आहे गोळा करा आणायचं काय आणि तिथं तुम्ही 2,60,000 का त्यांना दिले तमाशाला चुकीची नाही डुप्लिकेट
तुम्ही 2,60,000 कसं काय? तुम्ही खाली बसा. आम्हाला बोलू द्या ना. आम्हाला बोलू द्या ना तुम्ही. खाली बसा. खाली बसा की राहतो तुम्ही. आपल्या गावाचं देवस्थान त्याच्यामध्ये कोणी 1 रुपया आणि जर असं काय असेल ऐका, जर असं काय झालं असेल हा म्हणतोय तसं तर ह्यांनी काय शिक्षा घ्यायची आणि ज्यांनी दिल्या त्यांनी काय शिक्षा घ्यायची हे आता ठरवा. नाथ साहेब बघायचं तर विषय वेगळा. तू आहे ना, तू जे म्हणतोय ना तसं हे कधी किती 2 वर्षापासून यात्रा सुरू होईल आपल्या, हे कधीच झालं नाही. आणि हे जर असं असेल तर ह्यांनी शिक्षा काय घ्यायची ठरवलं काय शिक्षा घ्यायची तुम्ही ठरवा. व्हायचं तर का म्हणतात ते सर? गंभीर आरोप आहे. एक 7 असेल 60 जर त्याला दिले असतील तर जो अध्यक्ष होता त्याला काय शिक्षा द्यायची आणि आरोप करणाऱ्याला काय शिक्षा द्यायची हे आता ठरवा. नाही ते काय ठरवत आहे ते नंतर ठरवा.